चला सामना हा आपल्याला 3 षटकांचा पाहायला मिळेल. सामना 3 षटकांचा असणार आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. आजच्या दिवसामध्ये टॉप 4 मध्ये जाण्याकरिता होणारी ही लढत सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळणार आहे. एका बाजूने दानिव संघ वसई तालुक्यातून इथपर्यंत पोहोचलेला संघ आणि त्याच्या विपक्षात 2 हात करत असताना एफडीसी कुडूस दोन्ही संघांकडे मी सातत्याने तुमच्यापर्यंत पोहोचवलं होतं की व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट खेळण्याचा खूप सारा अनुभव या दोन्ही संघांकडे आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. एफडीसी कोडूसचा विचार आपण जर का केला तर एफडीसी कोडूसचं घरचं मैदान आहे. काने कोपरे चोरवाटा या सगळ्या या मैदानाच्या चांगल्या पद्धतीने ठाऊक आहेत. दानिवचा विचार केला तर विश्वनाथ जाधव सारखा खेळाडू आहे. भिवंडी प्रीमियर लीगला 2दा मॅन ऑफ दी सिरीज ऑल इंडिया आयकॉन असताना त्याच्यानंतर सुप्रीमो चषकला मॅन ऑफ दी सिरीज ची ट्रॉफी घेणारा हा खेळाडू कार घेणारा आणि स्पेशली कुडूसचा विचार केला तर कुडूस गावचे भाऊजी म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जातं विश्वनाथ जाधव सारखा खेळाडू. आणि मी आधी म्हटलं की कम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ सरांनी दिलेलं नाव ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट आणि ते डायमंड त्याच्या कार्यानं सातत्यानं चला जाऊयात मॅचच्या दिशेनं. मॅचला करायची सुरुवात. चला मॅचला होती सुरुवात. इलास बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये सध्या तरी ट्रॅव्हल होत असताना फैजान मेमन्स आपल्याला पाहायला मिळाला. कदाचित फैजान मेमन्सची खेळी पाहता असं वाटलं षटकार चौकारानं आपलं खातं खुल्लं करताना पाहायला मिळेल. पण सिंगलनं इथे मात्र थोडंसं आगेकूच करताना आणि स्वतःचं आणि संघिक खातं खुल्लं करत असताना, कारण समोरचा संघही तितकाच ताकदवान आणि तुल्यबल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. मुदस्सर पटेल यांच्याकरिता काही चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. घोषित क्षेत्रामध्ये फार काही मिळणार नाहीये, फक्त आणि फक्त एकच धाव आणि स्ट्राईक चेंज करणे हे आपल्या अटेलच्या मनावर असणार आहे. ती मुभा किंवा ती संधी आयोजकांच्या वतीनं आणि आज इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. ज्याची त्याची मर्जी स्ट्राईक चेंज करणं. हो, पुढचा बॉल वाईट जाऊ शकतो. ओळख खेळण्याला पसंती दर्शवली गेली आहे फैजान मेमनकडून आपण पाहताय. आणि त्याच्यानंतर धावसंख्या एकेरी धावेने 3 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. हो, वन्स अगेन व्हाईट बॉल. कुडूस संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. मी सातत्याने म्हणतोय घरचं मैदान आहे, पण मैदानाच्या बाहेर अजून एक व्यक्ती ज्यानं कुडूस क्रिकेटचं नाव या राज्यापुरती या देशापुरती मर्यादित न ठेवता देशाच्याही बाहेर नेण्याचं काम केलंय. अर्थातच अर्षद होंडो यांचं सुद्धा शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळालं. वेलकम आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. सिंगल अंकित होती. धावसंख्या इथून मात्र 5 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपण पाहत आहे. आतापर्यंत आपण जर का बघितलं तर नंदनच्या भात्यातील आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू फेकलेत. त्यामध्ये 3 ऑफिशियल चेंडूंची डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 3 चेंडूंचा खेळ या पहिल्या षटकातील शेष राहत असताना बाकी राहत असताना कमी षटकांचं म्हणजे 3 षटकांचा 18 चेंडूंचं हे सत्र सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये वेगवान तेज तर्रारानं चेंडू फर्रार सध्या तरी होताना असं पाहायला मिळालं. असं वाटलं की डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय, पण नाहीये. आडलाय चेंडू आणि कदाचित काहीच मिळणार नाहीये असं म्हणाले इथून मात्र हरकत नाहीये. गोलंदाज या पुढचाही बॉल वेगवान होता. दिशा भरकटणारा चेंडू नंदन पाटील सर तिथे आहेत आणि व्हाईट बॉलचा इशारा दर्शवतात. धावसंख्या
7 या अंकावर, 6 क्षमस्व 6 या अंकावर धावफलक. गोलंदाज सय्यद. पुढचाही बॉल थोडासा वेगवान चेंडू याही वेळेस पाहायला मिळाला. मुदस्सर पटेल यांना जागेवर उभं ठेवण्याचं काम सत्येंद्र आता मात्र करत असताना. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल ओ हो यावेळेस आपण इथून मात्र पाहत आहे चेंडू निघून जातोय बाउंड्राईनच्या पलीकडे. इथे मात्र चौकार. षटक सुद्धा संपलंय आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या टीम FDC कुडू संघाची सौम पोहोचत असताना ती म्हणजे अर्थातच 10 या अंकावर धावफलक. विश्वनाथ जाधव मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सध्या तरी निर्धाव फेकी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. गोलंदाज सय्यद. कदाचित अकलोली संघाकडून सुद्धा सेम क्रिकेट आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं. चेंडू जणू हरवलाय या पद्धतीचं चित्र दर्शवण्यात आलं. पैसा सुद्धा हुशार आहे कारण घरचं मैदान आहे. मी म्हटलं ना कानाकोपरा आणि चोर वाटा चांगल्या पद्धतीने त्यालाही ठाऊक आहे. याही वेळेला पैसा नेमनला हुकी हुकी डाव दे. पहिला चेंडू जरी वाईट गेला असला तरी पुढचे 3 चेंडू इथे मात्र विश्वनाथ जाधव उभं ठेवत असताना फैजानला आपण पाहत आहे. गोलंदाज सय्यद. ओ हो यावेळेस जैसे को तैसा मिळा. बडा मजा आया. 3 चेंडू उभं ठेवलं. चौथ्या चेंडूवर करारी प्रहाराने चेंडू सीमारेषा पार. षटकार 6. षटकाराच्या बढतीनं धावसंख्या 17 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहत आहे टीम FDC कुडूस संघाचे धावफलक 17 या अंकावर. हा या पद्धतीचं कुडूसकरांना क्रिकेट बघण्यासाठी खूप सारं आवडतं. खूप सारा FDC कुडूसचा ही फॅन क्लब घरच्या मैदानामध्ये खेळत असताना उपस्थित होतोय आणि त्याच्याकरिता त्यांच्या चाहत्यांकरिता फैजान मेमनच्या बॅट मधून विश्वनाथ जाधवच्या अगेन पुनश्च एकदा लगातार दुसरा षटकार 6. गोलंदाज सय्यद. हो यावेळेस पहा व्हाईट बॉल आहे. कदाचित फैजान दर्शवत असेल इतर मात्र इलाका भी हमारा और धमाका भी हमारा या 2 चेंडूंवरून दर्शवलं गेलं. व्हाईट बॉल आपण पाहताय. धावसंख्या 24 या अंकावर धावफलक. पुढचा बॉल स्ट्रोक तर चांगला होता. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. चांगली पारी सध्या तरी साकारली गेली आहे फैजान कडून सुद्धा आणि पारीचा अंत वैयक्तिक जर विचार केला तर 14 धावांची खेळी इथून मात्र साकारली आणि तंबूच्या आश्रयाला सध्या तरी येत असताना फैजान मेमन. षटक सुद्धा संपलंय. क्रमांक 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते FDC कुडू संघाची 24. नक्कीच आपण वाडा टेनिस क्रिकेट विश्वचषकामध्ये ही स्पर्धा पाहताय आणि वाडा टेनिस क्रिकेटचे खेळाडू आहेत. सोशल मीडियाच्या मार्फत कुठेतरी मात्र एक वेगळा प्लॅटफॉर्म त्यांना मिळावा या अनुषंगानं आपण जर का बघितलं तर रुपया आर्ट्स अर्थातच रुपेश गांगडा या नवतरुणाला आपण पाहिलंय जो सातत्यानं रील क्रिएट करत असतो आणि अनेक वाडा क्रिकेटच्या खेळाडूंना आणि टेनिस क्रिकेट विश्वचषकातील खेळाडू असतील, समालोचक असतील, गुणलेखक असतील त्यांना एक वेगळं प्लॅटफॉर्म देण्याचं काम तोही करतोय. त्याबद्दल त्याचंही आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. जरूर त्याच्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि रील त्याचे शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.
गोलंदाज रोशन सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. तिसरे षटक हाताळण्याकरिता सिंगल अंकित झाली आहे आणि धावसंख्या 25 त्या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार. ओहो हो, वेगवान चेंडू होता. अचूक टप्प्याचं सिलेक्शन मैदानाच्या आतमध्ये. टप्पा पडल्यानंतर चेंडू डायरेक्टली जय विश्वकर्मा यांच्या हातामध्ये सध्या तरी दाखवलं होत असताना आपण पाहिलंय. म्हणजे असं म्हणायला हरकत नाहीये, अचूक टप्प्याचं सिलेक्शन या चेंडूवर सध्या तरी रोशनच्या मार्फत पाहायला मिळालं. गोलंदाज तयार. रोशन षटकातील पुढचा बॉल. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव आहे महत्वाची, पण ती जोखीम बरी सध्या तरी पाहायला मिळाली आहे. इथे मात्र सौरभ सवर सारखा फलंदाज सध्या तरी बाद होत असताना रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या 26. तलवार पुरानी आहे पर धार वही आहे. चेंडू बाउंड्राईच्या पलीकडे. मुदस्सर पटेल यांच्या बॅट मधून षटकार. चला, मॅच बॉल पोहोचला असेल तर तो कलेक्ट करा आणि प्रेक्षक राजांना विनंती करतोय, आम्ही विनंती करतोय की जे चेंडू बाहेर जातात ते आपण पाठवून द्यायचे. या षटकाराने धावसंख्या 32 या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार. आय थिंक शरीराचा वेध घेतला गेलाय या चेंडूने. शरीर की बॅट. फलंदाज शोएब अव्वाबाद. चला, चेंडू संपते 4 आणि धावसंख्या 33. गोलंदाज रोशन. सिंगल मीडिया. धावसंख्या 34 आणि लास्ट गो शेवटच्या अंतिम एक चेंडूचा केशेष. अंतिम चेंडू होता. धावा जास्ती घेणं गरजेचं होतं, तीही मिळाली नाहीये. खरं रनआउटची विकेट इथे मात्र मिळते. षटक संपलाय क्रमांक 3चा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34 आणि विजयाकरिता विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा असलेला आकडा 35. धावसंख्येची आवश्यकता पार होईल का पाहूयात. कुडूस संघ इथून मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करेल की धानीव हे ऐकवण्याकरिता जॉईन होतील अक्षय पांडव सर.
अंतिम सामना आहे आजच्या दिवसातील सुपर 4 मध्ये. पहिला संघ कोण जाऊन पोहोचतोय ते आपल्याला या मॅच नंतर कळणार आहे. मैदानाच्या आतमध्ये भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्याचं एक वेगळं नावलौकिक स्वतःच्या मेहनतीने ज्याने निर्माण केलं, सध्याच्या घडीला अर्षद मेमन होंडो येत आहेत आणि त्यांच्या T6 या ब्रँडचे ब्रँड अँबॅसेडर विश्वनाथ जाधव मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकर एंड कडनं चिराग भानुशाली पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपण पाहतोय. चिरागचा पहिला बॉल विश्वनाथ जाधव करता. पहिलाच बॉल चाललाय सीमा पार, षटकार. पहिल्या बॉलवर एक दमदार प्रहार तो आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीनं या डावाची सुरुवात झाली. 6 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 35 या धावसंख्येचं लक्ष आहे आणि त्यामधला पहिला हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. चिराग पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होणारे समोर विश्वनाथ जाधव. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी बाजूने चाललाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये एक रन घेतल्यानंतर तिथे संयम बाळगला. संयम हा क्रिकेट मधला खूप महत्वाचा आहे, कारण जो संयमाने खेळतो त्याचा टप्पा येतो आणि आपल्या टप्प्यामध्ये आल्यानंतर कार्यक्रम करता येतो. त्यामुळे तो संयम बाळगणं हे क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल घेतली. धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 या आकड्यावर. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. चिराग भानुशाली समोर जय विश्वकर्मा उभा आहे. त्यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या जवळ खेळलाय. एक सिंगल राफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना 8 वर आपलं वैयक्तिक खातं एक सिंगल निशी उघडलंय. विश्वनाथ खूप चांगला खेळ प्रत्येक मॅच मध्ये. मॅच बॉल आलाय त्यावर मॅच सुरू ठेवा. चिराग आणि विश्वनाथ या दोघांमधला हा खेळ आपण सध्या पाहतोय. पुढचा बॉल चिराग भानुशाली विश्वनाथ जाधव करता. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या पार, षटकार. 6. अप्रतिम फटका होता. कव्हरच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. तिथे लाजवाब स्ट्रोक विश्वनाथच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 14 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. खूप चांगला परफॉर्म दाखवलाय विश्वनाथनं, फलंदाजी असो वा गोलंदाजी. यावेळेस मात्र चांगला बॉल टर्न झाला. तिथे सिंगल घेतली. 1 न धावफलकाला वाढवलं. धावसंख्या पुढे सरकली आणि 15 वर जाऊन पोहोचली. येणारे 13 चेंडू आणि विजयाकरता 20 धावसंख्येची गरज आहे. 13 बॉल 20. शेवटचा बॉल आहे चिरागचा समोर जय विश्वकर्मा. इथे चांगला बॉल थोडासा आखूड टप्प्याचा होता, मात्र तो बॅट मध्ये आला नाही. हे स्टील स्पर्श करतो. एक निर्धाव चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर समाप्त झाली. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 15 धावा. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता 20 या धावसंख्येची गरज आहे. शोएब अव्वा गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि समोर विश्वनाथ जाधव
तो फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल हलक्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे पंकज येतोय आणि इथे एक महत्वाची विकेट विश्वनाथच्या विकेटचं पतन होत आहे. विश्वनाथला माघारी परतावा लागेल फलंदाज बाद. शोएब अव्वा नवीन फलंदाज नंदन विश्वकर्मा येतोय. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. खूप जास्त उंची गाठली आहे. पंकज बॉलला जज करतोय. तिथे मात्र झेल सुटलाय आणि नंदन सारख्या महत्वाच्या खेळाडूला जीवनदान इथे दिले गेले. या दोनच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होते आणि 17 धावा धावफलकावर. नंदन विश्वकर्मा एक महत्वाचा बॅटर आहे. धानिव संघाची दारोमदार या खेळाडूच्या खांद्यावर खूप वेळा आली आणि जेव्हा जेव्हा धानिव संघाला गरज पडली तेव्हा तेव्हा नंदन विश्वकर्मा हे नाव त्यांच्या मदतीला धावून आलंय. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रामध्ये एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे आणि तो सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. सज्ज होतोय आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरनं अव्वा. यावेळेस मात्र अप्रतिम फटका. दर्जेदार स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय. मात्र निर्धान स्थळी पडेल हा बॉल. एक धाव येते. एकच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होते आणि 24 धावा धावफलकावर आहेत. 11 धावा अजूनही विजयाकरता बनवायच्या आहेत. येणारे 8 चेंडू इथनं शिल्लक आहेत. शोएब अव्वा सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. मात्र 2 धावा आहेत. या दोन तिथे या दोनच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि 26 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. येणारे 7 बॉल विजयाकरता 9 धावसंख्येची गरज आहे. शेवटचा बॉल असेल या ओव्हरचा. समोर अव्वा याला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. जय स्ट्रायकर एन कडे आहे जय विश्वकर्मा. तो सध्या मैदानामध्ये आपण बॅटिंग करत असताना पाहताय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय. एक रन तर तिथे सहजतेने मिळेल. डबल करता कॉलिंग आहे आणि सुरक्षित 2 रन या इथे पळून पूर्ण केले जातील. या दोनच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकून 28. येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि विजयाकरता रन्स बनवायचे आहेत 7.
6 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे. फैजान मेमन येतोय समोर. नंदन उभा आहे. यावेळेस एक सिंगल तिथे धावफलकावर जोडली गेली. 1 च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 29. येणारे बॉल शिल्लक आहेत 5 आणि रन्स बनवायचे आहेत 6. जय स्ट्रायकर एन कडे आपल्याला बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल, डॉट बॉल. 4 बॉल 6 धावसंख्येची गरज आहे. जय इज ऑन अ स्ट्रायकर इन. पुढचा बॉल वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 30 वर. 5 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ्टमच्या खूप जास्त बाहेर वाईटचा इशारा आलाय. तर विजयाकरता जर आपण पाहिलं तर 4 धावसंख्येची गरज आहे. येणारे इथनं 4 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा ऑफ्टमवर पडला अतिरिक्त बाहेर. 4 बॉल 3 ची गरज. 3 एक्स्ट्रा बॉल या ओव्हर मध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. खूप जास्त बाहेर ऑफ्टमच्या तिथे चेंडू पडत असताना पाहायला मिळाले. 3 वाईट आलेत आणि त्यामुळे मॅच सोपी झाली आहे, कारण आता बॉल शिल्लक राहिले 4. रन्स बनवायचे आहेत 3. यावेळेस 1 धाव तिथे डिक्लेरेशनची मेल. येणारे 3 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज. तीन चेंडूचा खेळ आणि 2 धावा विजयाकरता बनवायच्या आहेत. बघूया येणाऱ्या बॉल मध्ये कशा पद्धतीचा खेळ तो इथे मैदानाच्या आतमध्ये साकारला जाईल. एखादा चांगला बॉल मॅच मध्ये परत आणू शकतो. बघूया तो चांगला बॉल इथे फैजान कडनं आपल्याला पाहायला मिळतोय का. फैजान मेमन गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणि त्याच्या विपरीत स्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर स्ट्रायकर एन कडे जय विश्वकर्मा. यावेळेस 1 रन तिथे धावफलकावर जोडली जाईल. 2 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज. दोन चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल तो आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल आणि 1 धावसंख्येची गरज आहे. फैजान आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. इथे क्लीन बोल्ड. 1 बॉल 1 मॅच रंगतदार स्थितीकडे. 1 चेंडू 1 धावसंख्येची गरज. महत्वाच्या क्षणी क्लीन बोल्ड झालाय तिथे जय. 1 बॉल 1 ची आता गरज आहे. नवीन फलंदाज विजय जाधव मैदानामध्ये येतोय. विश्वनाथ जाधवचा छोटा भाऊ आहे. विश्वनाथ नंतर जय सुद्धा खूप चांगला खेळ दाखवला त्यानं. मात्र शेवटच्या क्षणी इथे जर आपण पाहिलं तर 2 बॉल मध्ये एकाची गरज असताना क्लीन बोल्ड झालाय. माघारी परतावं लागलंय. 1 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज आहे. विजय जाधव मैदानामध्ये आलाय. अगदी अम्ब्रेला टाइप क्षेत्ररक्षण ते आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळतंय. 1 बॉल 1. सज्ज होतोय फैजान मेमन निर्णायक चेंडू घेऊन. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. आणि इथे ती 1 धाव कंप्लीट झाली आहे. विजयी होतीये टीम 94 धानिव.
टीम 94 धानिव या संघाला विजयाच्या शुभेच्छा असतील. हार्ड लक टीम FDC. एक खेळाडू ज्याच्यापर्यंत बॉल गेला मात्र रिटर्न थ्रो तो लेट झाला आणि इथे धानिव संघाला विजय साकारता आला. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा आपण वितरित करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच वन्स अगेन विश्वनाथ जाधव, ज्याने एक विकेट मिळवली गोलंदाजी करताना आणि फलंदाजी करताना 2 षटकार